टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि महापालिका निवडणुकीसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. पहिली बातमी आहे मुंबईमधून. उद्धव ठाकरेंनी काल मुंबईतील वांद्रे पूर्व इथल्या पक्षाच्या शाखेला भेट दिली आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी पैसे फेकले तर त्यांना फेका असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच गाफील न राहता आपण केलेली कामं आत्मविश्वासानं सांगा असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलंय. पैसे फेकले का सगळं काही करता येतं, पण आता ही लोक शहाणी झालेली आहेत. त्यांनी जर का पैसे फेकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळे मिळून त्यांना फेकल्याशिवाय राहणार नाही हा मला आत्मविश्वास. बस फक्त कुठे गाफील राहू नका. आपण मुंबईभर केलेली कामं जी आहेत ती कामं आत्मविश्वासाने सांगा. जसं आपण मुंबईभर होर्डिंग्स लावलेत, पाहिलेत तुम्ही? काय लावलेत? होय, हे आम्ही केलं. मुंबईचा कोस्टल रोड आपण केलेला आहे. 500 फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द आपण केलेला आहे. अनेक गोष्टी शाळांमध्ये सुधारणा केलेली आहे. बोलायला लागलं तर बरंच काही काही येईल, पण आत्मविश्वासाने त्यांना सामोरं जायचं. आणि बाकीच्यांना मला एकच सांगायचं, जे आपले प्रतिस्पर्धी आहेत, तुम्ही इकडचं तिकडचं बोलू नका, मुद्द्याचं बोला. माझ्या मुंबईसाठी काय केलंय हे तुम्ही सांगा. हे तुम्ही तुमच्या समोर आलं की त्यांना सांगा, पहिलं तू मुंबईसाठी काय केलंयस. का शिवसेना इतके वर्ष आम्ही शिवसेनेकडे मुंबई दिले, तर शिवसेनेने आमच्यासाठी हे केलेलं आहे. आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. दोन्ही ठाकरे बंधू आज संयुक्त वचननामा जाहीर करणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रपूर, अकोला, अमरावतीमध्ये रोड शो आणि सभा होणार आहे. तसंच मुंबईतल्या सभेला देखील फडणवीस संबोधित करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू आजपासून मैदानात उतरणार आहेत. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त वचननामा प्रसिद्ध करणार आहेत. या वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार आहेत. या वचननाम्यामध्ये काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दरम्यान उद्यापासून ठाकरे बंधूंच्या एकत्र सभा सुरू होणार आहेत. दोन्ही बंधू एकूण 6 सभा एकत्रित करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज विदर्भातील 3 महानगरपालिकांसाठी प्रचार दौरा असणार आहे. त्याआधी ते नागपूरमध्ये येऊन भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. चंद्रपूरमध्ये सकाळी महाकाली मातेचं दर्शन घेतल्यानंतर अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट असा 1.5 तासांचा रोड शो होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अकोल्यामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. अकोला क्रिकेट क्लब मैदानावरती ही सभा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीमध्ये रोड शो करणार आहेत. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंचवटी चौकामधून रोड शोला सुरुवात होणार असून शहरामध्ये ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत होईल. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सुरुवात करणार आहे. प्रचाराच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्येच मुख्यमंत्री चंद्रपूरला येत आहे आणि कुठेतरी चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या बाजूने जनमत वळवण्याचा मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न आहे. आज सकाळी जवळजवळ 10:30 वाजता मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर महाकाली मंदिरात ते दर्शन करतील आणि आपण सध्या जिथे उभे आहोत त्या अंचलेश्वर गेट पासूनच मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला सुरुवात होईल. अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट असा जवळजवळ 1 ते सव्वा तासांचा हा रोड शो आहे. मुख्य म्हणजे याच्या आधी मुख्यमंत्र्यांच्या किंवा इतर नेत्यांच्या सभा होत होत्या, मात्र यावेळी आपण जर पाहिलं तर प्रचाराची जी स्ट्रॅटेजी आहे ती बदललेली कुठेतरी दिसत आहे आणि रोड शोच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्याचा वेगळा आणि अभिनव प्रकार मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेला आहे. गेल्या काही दिवसात पाहिलं जर आपण तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरगेवार आणि मुनगंटीवार या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला होता. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद थेट संघर्षाच्या टप्प्यावरती पोहोचला. महानगरपालिका निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांचे फॉर्म आणि एबी फॉर्म वाटपावरून दोन्ही गटांमध्ये उघड गटबाजी पाहायला मिळाली. या वादामुळे भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते हे संभ्रमात पडले. अशा पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चंद्रपूर महापालिकेसाठीचा प्रचार दौरा होतोय.
फडणवीस या दोन नेत्यांमधील विसंवाद मिटवणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कांदिवली इथं भाजप शिवसेना युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. या जाहीर सभेदरम्यान महायुतीच्या निवडणूक प्रचार गीताचं अधिकृत लोकार्पण करण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या गीताचं सादरीकरण करतील. तर पुण्यातल्या बाणेरमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्यासाठी विजयी संकल्प सभा ही आयोजित करण्यात आली आहे. जन्माने रक्ताचा वारसा मिळतो, मात्र कर्मानं विचारांचा वारसा मिळतो आणि तो आमच्याकडे आणि शिवसेनेकडे आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती जोरदार टीकास्त्र डागलं. वरळीतील प्रचारसभेमधून भाजप आणि शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठी प्रचाराचा नारळ फोडला. तसंच मुंबईचा महापौर महायुती आणि हिंदूच होणार असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय. मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी. आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही. अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले. सकाळचा भोंगा बोलेनाच, विचारलं तर तोंडातनं शब्दच निघेना. एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही, हे त्याचं उत्तर देण्याकरता देखील तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल, तर कदाचित या भोंग्यातनं आवाज निघतील. आणि म्हणून त्यांच्या छातीवर उभं राहून सांगतो, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल, या ठिकाणी महापौर मराठीच बनेल. शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं? मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो. तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या प्रचार अभियानाला सुरुवात झाली आहे. जुहू चौपाटी इथं स्वच्छता अभियान त्यांनी हाती घेतलंय. जुहू चौपाटीवरती पहाटे मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी त्यांनी भेट घेत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. सोबतच जुहूमधील उमेदवार देखील उपस्थित होते. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये राणे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिला. मात्र आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी खासदार नारायण राणे मैदानामध्ये उतरलेत. त्यामुळे खासदार नारायण राणे यांची भव्य स्वागत रॅली बांदा ते कणकवली अशी काढण्यात येणार आहे. राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवरती जय नारायण, आमची ओळख राणे कुटुंबीय अशा आशयाची पोस्टर्स ही सध्या दिसत आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जवळपास 65 उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात येणार आहे. आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत गणपती मंदिरातून प्रचाराला सुरुवात होणार आहे. तसंच या ठिकाणी भव्य सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये भाजपनं राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांसाठी सविस्तर प्रचार नियोजन आखलंय. पालिका निवडणुकीमध्ये काही प्रभाग एकत्र करून त्यांचं पालकत्व खासदार, आमदार आणि मंत्र्यांकडे सोपवण्यात आलंय. यामुळे प्रचार अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याचा भाजपचा दावा आहे. 29 महानगरपालिकांसाठी भाजपनं ही विशेष रणनीती आखली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. सर्वच लढती या स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचारासाठी सर्व उमेदवार आणि नेते तयारीला लागले. परभणीमध्ये प्रचाराचं साहित्य तयार करण्यासाठी जोरदार लगबग सुरू झाली आहे. उमेदवारांचे प्रचार रथ, एलईडी व्हॅन, कटआउट हे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तर मराठवाड्यातील नांदेड, जालना, संभाजीनगरसह विविध महापालिकांसाठी तयारी सुरू आहे.
नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यातील वाद चांगलाच चिघळलाय. सुनील केदार यांनी बडगुजर यांनी घरामध्ये 4 AB फॉर्म दिल्याचा आरोप करत वरिष्ठांकडे अहवाल पाठवला होता आणि कारवाईचा इशाराही दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नाशिक दौऱ्यावरती आहेत, त्यामुळे आज नेमकं काय निर्णय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. लातूरमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच राजकारण तापलेलं आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार पोस्टर वॉर रंगलंय. भाजपनं नेत्यांच्या फोटोपेक्षा कमळ चिन्ह ठळक करत काय म्हणतंय लातूर, कमळ 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 असे बॅनर लावले. तर त्याला प्रत्युत्तर देत काँग्रेसनं म्हणतोय लातूर, काँग्रेसला मत देण्यासाठी आतूर असे बॅनर झळकावलेले आहेत. यावरती भाजपनं पलटवार करत काँग्रेसच्या बॅनरवरती केवळ अमित देशमुख यांचाच फोटो असल्याचा आरोप केलेला असून खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांना डावलल्याचं म्हटलंय. या पोस्टर वॉरमुळे प्रचारापूर्वीच लातूरचं राजकारण हे चांगलंच तापलंय. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदार यादीवरून नवा वाद निर्माण झालाय. निवडणूक आयोगानं उमेदवारांना अंतिम मतदार यादीची प्रत देताना प्रति पृष्ठ ₹2 दर आकारण्याचे आदेश दिले. नागपुरात एका प्रभागातील मतदार यादी 2,500 ते 5,500 पानांची असल्यामुळे उमेदवारांना एका प्रभागासाठी 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याचं सांगत काँग्रेसचा हा निर्णय भाजप आणि सत्ताधाऱ्यांना मदत करणारा असल्याचा आरोप केलाय. मतदार यादीतील घोळ उघड होऊ नयेत म्हणून उमेदवारांना प्रत घेण्यापासून दूर ठेवण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते प्रफुल्ल गुधडे पाटील यांनी केलाय. तर मतदार यादीची प्रत मोफत द्यावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. निवडणूक आयोगाचा जो एकंदरीत कारभार राहिलेला आहे तो सुरुवातीपासून संदिग्ध राहिला आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य सातत्यानं दिसून येतं. मतदार याद्या उमेदवारांपासून का लपवून ठेवल्या जात आहेत, त्याला देण्यासाठी विलंब का लावला जात आहे, त्यामुळे ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती आमचा संशय निर्माण झालेला आहे. एकीकडे राज्यात ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता पिंपरीत एकत्र आलेले काका पुतण्या पुन्हा राज्यामध्ये एकत्र दिसणार का असा प्रश्न चर्चेत आहे. या संदर्भामध्ये मंत्री आशिष शेलारांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये मोठा दावा केलाय. शरद पवार भाजपसोबत येणार का या प्रश्नावरती आशिष शेलारांनी राजकारणात लवकरच नवा बॉम्ब फुटणार असल्याचं सांगितलेलं आहे. आशिष शेलारजी, आता पुणे महानगरपालिकेमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या, त्यांची युती झाली आणि दुसरीकडे तुम्ही अजित पवारांसोबत सत्तेमध्ये आहात. आता जर राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली तर ते सुद्धा सत्तेचं समीकरण बदलणार, शरद पवारांसह सत्तेत येणार. काही दिवसात बॉम्ब फुटेल बघा, एवढंच सूचक मी म्हणेन. तुमच्या लेखी जास्त चुकीचं काय आहे, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? मतदारांनी निर्णय करताना काही चुकू नये एवढंच मी म्हणेन. नाही, या दोघांना आपण आता थोडं मतदारांना बाजूला ठेवू. आशिष जी, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे की या दोन्ही मधलं जास्त गैर लोकांच्या दृष्टीनं काय आहे, तुम्हाला काय चुकीचं वाटतं? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का भाजपनं राष्ट्रवादी बरोबर जाणं? पहिलं ऑप्शन. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं जास्त चुकीचं आहे. हो, 100%. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज दिलंय. शिंदेंनी समोरासमोर बसून चर्चा करावी असे आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. कॉफी विथ कौशिक या आमच्या विशेष पॉडकास्टमध्ये आदित्य ठाकरे हे बोलत होते. बीडच्या परळी येथील धर्मापुरीमध्ये एका विद्यालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणामध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. चित्रपटातील विलन लक्षात राहतो, हिरो मात्र लक्षात राहत नाही. हे बदलायला हवं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. कठीण काळात आम्ही राजकारणामध्ये संघर्ष करतोय असं देखील धनंजय मुंडे म्हणाले. एखादा हिंदी चित्रपट आठवतो का तुम्हाला? नाही? कुठला? काय म्हणते? धुरंधर. तर धुरंधर मधल्या हिरोचं नाव सांगता येईल का? अक्षय खन्ना म्हणताय. मला हेच विचारायचं होतं की एखादा सिनेमा बनवताना त्या सिनेमामधला मुख्य कलाकार मागा पडतो, पण त्यातला विलन एवढा पुढे येतो की आज त्या हिरोचं नाव कुणाला माहित नाही.
हे बदलणं गरजेचं आहे. भिवंडीमध्ये पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय तणाव उफाळून आला. भंडारी चौक नरपोली इथल्या वॉर्ड क्रमांक 20 मध्ये भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेसच्या रॅली दरम्यान घोषणाबाजीवरून वाद वाढत दगडफेक आणि काठ्यांचा मार इथपर्यंत ती पोहोचली. यामध्ये 2 जण जखमी झाले. घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आलाय. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देशमुख हॉटेल परिसरामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे काही काळ या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या उमेदवारानं मारहाण केल्याचा आरोप आहे, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारानं मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत. त्याला मी 2 वर्षापासून भेटत नाही, बोलत नाही. आता सुद्धा त्याची अनेकांच्या माध्यमातून माझ्याकडे डिमांड होती, त्याला 1,00,000-2 लाख रुपये काहीतरी द्या आणि अपक्ष उमेदवारी मागं घ्यायला लावा. पण त्याला विचारा, त्याचे जेवढे मला फोन आले, मी कोणालाही मागे म्हणलो नाही की मागं घ्या, कारण मला माहित आहे हे उमेदवार माझ्याकडे मागणी करले ते जनतेमध्ये टिकणार नाही. तर जनतेमध्ये टिकणार नसल्यामुळे यांना आता माझ्यावर आरोप करणं सोपं झाले. मी दीपक शिंदेला जाहीर पाठिंबा दिला, त्याचा रोष काढून हे काम केले होते. काय झालं तिथे नेमकं? काहीच नाही. मावळा हॉटेलला तुम्ही सीसीटीव्ही चेक करा. मी जेवण केलं, जेवण करून पाण्यास टाकीकडून आलो, तर तिथं माझ्यासोबत रामभाऊ शिंदेचे भाऊ दीपक शिंदे होते. गाडी थांबवली, त्यानं मला चाकून केसरपाटा दिला आणि तेवढ्यात मग विजय काळे आला, त्यानं कमराची गन काढली आणि ते मारणार की तेवढ्यात त्या अक्षय देशमुखच्या वडिलानं मदत घाल म्हणून ते इशारा केला. त्यात माझा मी जर मेलो असतो तर याचा जबाबदार कोण राहिला असतं. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.